एक असा आजार ज्यामुळे आपल्या देशात 70,000 पेक्षा जास्त महिलांचा दरवर्षी मृत्यू होतो. I woke up and that was the day when we broke the news to our family. I'm not an alcoholic, I'm not a smoker. तो क्यों हुआ? This is it. I'm not going to cry anymore. I'd spend that night crying, saying, "Why?" कॅन्सर एक असा आजार आहे ज्याने सेलिब्रिटींना सुद्धा नाही सोडलं. संजय दत्त, सोनाली बेंद्रे, महिमा चौधरी, हिना खान. कॅन्सर एक असा आजार आहे ज्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये ॲबनॉर्मल सेल्स अनकंट्रोल वेने ग्रो करतात आणि महिलांमध्ये फास्ट ग्रोईंग कॅन्सर आहे तो म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर. आता कॅन्सर होण्याचे बरेच रिझन्स असतात, जसे की टोबॅको यूज, पोल्युशन, अनहेल्दी लाईफस्टाईल आणि काही जेनेटिक्स गोष्टी पण असू शकतात. पण सर्व्हायकल कॅन्सर हा मोस्ट ऑफ द टाइम HPV व्हायरसमुळे होतो. दरवर्षी 1,20,000 पेक्षा जास्त महिला आपल्या देशात सर्व्हायकल कॅन्सर साठी डायग्नोज होतात. At 19, I was diagnosed with blood cancer, and in a moment, my world was crumbled. I cried for hours and said, "Why me?" एक वेळ होती जेव्हा ती तिची डेली लाईफ आनंदाने जगत होती, पण एका कॅन्सरने तिचं पूर्ण आयुष्य बदलून टाकलं. पर एक सेकंड, अगर आपको लग रहा है कि ये सॉब स्टोरी होने वाली है तो प्लीज स्क्रॉल कर दो, क्योंकि ये मेरी स्टोरी नहीं है. Because when I found out that I had cancer, I had two choices. Either I could cry about my illness or deal with it with a smile. I chose the latter. I smiled through my chemo sessions. आणि आज पण ती ही कॅन्सर विरोधातली लढाई एकदम हिमतीने लढत आहे. मंगेशची बायको 1 वर्षापूर्वी त्याला सोडून गेली. मीनाक्षीने एकदा नाही, दोनदा नाही, तर चक्क 3 वेळा कॅन्सरवर मात केली. कॅन्सर फक्त एक इमोशनल आणि फिजिकल ड्रेनिंग आजार नाहीये, हा आज पण फायनान्शियली खूप कॉस्टली आजार आहे. जैसे एक इंजेक्शन उसका है 75,000 रुपए का एक इंजेक्शन है. ऐसे कितनी और बार ये लगेगी? लगभग 50 इंजेक्शन लगने की जरूरत है. तो लगभग 40 लाख रुपए हो गए. 40 ऐसे ही? लाख रुपए हो गए. हाँ. तो ये लेकिन इम्यूनोथेरेपी देना है नहीं देना है एक तो डॉक्टर डिसाइड करता है. लेकिन सर्व्हायकल कॅन्सर मध्ये नेमकं हे होतं की HPV व्हायरस हा सेक्शुअल किंवा फिजिकल कॉन्टॅक्ट मधून शरीरात येतो. बहुतेक वेळा शरीर त्याला आपोआप बाहेर काढतं, पण काही केसेसमध्ये तो वर्षानुवर्षे राहतो आणि गर्भाशयाच्या तोंडाच्या पेशींमध्ये तो बदल करतो. हे बदल हळूहळू वाढत गेले तर पुढे जाऊन सर्व्हायकल कॅन्सर होतो. हा कॅन्सर अर्ली स्टेजलाही समजत नाही. आपल्या देशाची टोटल पॉप्युलेशन आहे 147 ते 148 कोटी. त्यामध्ये महिलांचं पॉप्युलेशन आहे साधारण 70 ते 72 कोटी. पण सर्व्हायकल कॅन्सरचा अवेअरनेस मात्र यापैकी फक्त 30% महिलांना आहे. ते पण बेसिक इन्फॉर्मेशन आहे आणि त्यातही फक्त 10% महिला रेग्युलर चेकअपला जातात. म्हणजे काय, प्रॉब्लेम मोठा आहे पण माहिती अजूनही लोकांपर्यंत पोहोचलीच नाही. मॉडर्न लाईफ जगतोय पण हेल्थ अवेअरनेस अजूनही नाही. तर आता कॅन्सर झाला आहे किंवा आम्हालाही कॅन्सर होईल का, त्याचं नेमकं सोल्युशन काय? तुम्हाला माहित आहे, सर्व्हायकल कॅन्सर हा एकमेव कॅन्सर आहे जो वैक्सीन प्रिवेंटेबल है. ह्यूमन पैपिलोमा वायरस से ये सर्वाइकल कैंसर होता है और जो HPV वैक्सीन है वो इस वायरस को खत्म करता है. यानी सर्वाइकल कैंसर एकमात्र ऐसा कैंसर है जो वैक्सीन से प्रिवेंटेबल है. HPV वॅक्सिन घेतल्यावर सर्व्हायकल कॅन्सर होण्याचा धोका सुमारे 70 ते 90% पर्यंत कमी होतो. कारण हा वॅक्सिन मुख्यतः त्या डेंजरस HPV टाइप्स पासून आपलं संरक्षण करतो. बहुतेक सर्व्हायकल कॅन्सरला तेच व्हायरस कारणीभूत असतात. आता हे वॅक्सिन कुठे मिळते आणि याची प्राइस किती? हे वॅक्सिन प्रायव्हेट हॉस्पिटल्सला मिळते. साधारण 9 ते 14 एज मध्ये हे वॅक्सिन घेतलं तर याचा इफेक्ट चांगला असतो. गर्भाशय मुखाचा कॅन्सर हा एक अत्यंत प्रमुख आजार आहे. या आजारापासून बचाव होण्यासाठी HPV वॅक्सिन साधारणपणे 15 वर्षांपासून उपयोगात आहे. ही अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी अशी लस आहे. तसेच 14 एज नंतरही हे वॅक्सिन घेऊ शकतो, पण 18 एज किंवा त्यापेक्षा जास्त एज असेल तर सर्व्हायकल स्क्रीनिंग करून डॉक्टरच्या सल्ल्याने देखील हे वॅक्सिन घेऊ शकतात. याची प्राइस साधारण 3,000 पासून तर 15,000 पर्यंत जाते. ते ब्रँड आणि एज नुसार अवलंबून असते.
आता 2 बातम्या सांगतो, एक आनंदाची आणि एक दुःखाची. आनंदाची बातमी अशी की आपल्या गव्हर्नमेंटने 28 फेब्रुवारी पासून 14 ते 15 एजच्या मुलींना HPV व्हॅक्सिन आपल्या जवळच्या सरकारी दवाखान्यात फ्री मध्ये देण्याची घोषणा केली आणि तसे संपूर्ण देशात कॅम्पही चालू झालेत. पण आता यातच दुःखाची गोष्ट काय आहे माहितीये? या सोशल मीडियाच्या दुनियेत एक अफवा उडाली आणि त्यामुळे ते व्हॅक्सिन सेंटरवर मुलींनी जाणं बंद केलं. व्हॅक्सिनमुळे मुली इनफर्टाईल होतात. हा इंडियन गव्हर्नमेंटचा एक स्कॅम आहे. या व्हॅक्सिनने आमच्या मुलींना त्रास होईल. आधीच्या बायांना कुठे व्हॅक्सिन दिले होते, तर जगतायत ना त्या पण आनंदाने. हे डॉक्टर लोक स्वतःच्या मुलींना देतील काय व्हॅक्सिन? असे बरेच प्रश्न त्या अफवेतून सोशल मीडियावर पसरवले. आता तुम्ही मला म्हणतील की तू पण काय कॅमेरा समोर बसून आम्हाला ज्ञान देतोय, तुला तरी काही माहिती का याच्यात? तू जाऊन बघ जिथे व्हॅक्सिन चालू आहे तिथे, मग तुला समजेल. म्हणून मी विचार केला की चला आज आपण डायरेक्ट ग्राउंड लेवलला जाऊन या अफवा आणि त्यांची केस स्टडी सगळं करूया. भेट देऊ आपण त्याही सरकारी दवाखान्याला जिथे व्हॅक्सिन चालू आहे. भेटूया अशा डॉक्टर्सना जे या व्हॅक्सिन बद्दल आपल्याला खरी माहिती देतील. नमस्कार मॅडम, मी प्रीतम. मी एक डॉक्युमेंटरी कव्हर करतोय HPV व्हॅक्सिन बद्दल. ज्या अफवा सोशल मीडियावरती पसरल्या आहेत त्यांबद्दल मला मार्गदर्शन हवं आहे. असं म्हणतात की HPV व्हॅक्सिनमुळे मुलींवर साईड इफेक्ट होतात. हे कितपत सत्य आहे? नमस्कार, मी डॉक्टर धनश्री श्रेयस गडक, नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र टेंभोडे या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. माझ्या प्रॅक्टिसमध्ये तरी इन्फर्टिलिटी आणि HPV व्हॅक्सिन याचा काहीही संबंध नाहीये. HPV व्हॅक्सिन हे अगदी सुरक्षित आहे आणि त्यामुळे इन्फर्टिलिटी होत नाही असं माझ्या प्रॅक्टिसमध्ये तरी आढळलेलं आहे. HPV व्हॅक्सिन आणि इन्फर्टिलिटी यांच्यामध्ये खरंच संबंध आहे का काही? याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. HPV लस ही भविष्यात होणाऱ्या गर्भधारणेवर किंवा प्रजनन क्षमतेवर कुठलाही परिणाम करत नाहीत आणि असंच क्लिनिकल ट्रायलद्वारे सिद्ध झालेले आहे. विचारू आज त्या डॉक्टर्सला, खरंच या व्हॅक्सिनमुळे आमची मुलगी कधी आई नाही बनू शकणार का? आणि त्या गोष्टीचं उत्तर आपल्याला गायनेकोलॉजिस्ट शिवाय दुसरं कोणी बेस्ट देऊ शकतं का? सो त्यामुळे मी पालघरमधल्या एका प्रसिद्ध हॉस्पिटलला गेलो, कांता हॉस्पिटल, गायनेकोलॉजीसाठी स्पेशलिस्ट. सर 2 मिनिटं तुमचा वेळ घ्यायचा होता. ग्राउंड पातळीला जाऊन चेक केलं तर लोकांमध्ये सोशल मीडियावरतून काही फेक मेसेजेस पसरले जात आहेत, ज्याच्यात की HPV व्हायरसने इन्फर्टिलिटी होते, गर्भधारणा होत नाही. नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र चव्हाण, लेडीज स्पेशलिस्ट म्हणून पालघरमध्ये जवळपास 35 वर्ष सेवा देतो. ग्रामीण भागातल्या सगळ्या महिलांना मी तपासत असतो आणि त्यांचा औषधोपचार करत असतो. माझ्या मते तर जे वॅक्सिनेशन आहे ते मुलींनी घ्यायला पाहिजे. 14 ते 15 वर्षाच्या मधली मुली आहेत त्यांनी हे वॅक्सिनेशन घेणं खूप गरजेचं आहे. कारण की मी दरवर्षी बघतोय इथे की बरेच स्त्रियांना पुढे जाऊन कॅन्सर होतो, सर्वायकल मुखाचा म्हणजे पिशवीच्या गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होतो. तर जे ते टाळायचं झालं तर त्यासाठी वॅक्सिनेशन घेणं, लसीकरण करणं खूप गरजेचं आहे. लोकांच्या मनात बरेचसे अंधश्रद्धा असते की मूल होत नाही किंवा काय, हे सगळे काय अंधश्रद्धा आहे तसं काही नाही आहे. बरेच लोक घाबरतात, येत नाही लवकर पुढे हे घ्यायला, कारण की इंजेक्शनमुळे घाबरतात किंवा असंच काही ना काही लोक काही पुन्हा बेकार व्हिडिओ वगैरे टाकून देतात फालतू, ज्यांना ज्याचं काही सायंटिफिक बेस नाही आहे. पण जर आम्ही गायनेकोलॉजिस्टला विचारलं तर हे खूपच महत्त्वाचं वॅक्सिन आहे HPV व्हॅक्सिन आणि एकूण मुलींनी घेतला पाहिजे. आणि अजून खोलवर जाऊ, सरकारी डॉक्टर्सना तर विचारूच, पण प्राइवेट डॉक्टर्सलाही विचारू. 14 साल में इसीलिए देना है क्योंकि वैक्सीन का एफिकेसी सबसे ज्यादा तब रहता है कि अगर आप लगाए बच्चा सेक्सुअली एक्टिव होने से पहले. इसीलिए 14 से 15 का एज ग्रुप डिसाइड किया गया है. माझ्या मुलीने सुद्धा घेतलं होतं आणि ते घेणं गरजेचं आहे. ते ज्या नर्स काम करतात त्यांना याबद्दल काय माहिती आहे? मी धनश्री उल्हास गावड, स्टाफ नर्स, प्राथमिक आरोग्य केंद्र केळवा माहीम येथे कार्यरत आहे. HPV म्हणजे ह्युमन पॉप्युलोमा व्हायरस. हे वॅक्सिन गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होऊ नये यासाठी देत आहे. आपल्या भारतामध्ये गर्भाच्या मुखाचा कर्करोग ह्याचे रुग्ण भरपूर प्रमाणात आढळत आहेत. त्यामुळे सरकारने हे मोफत वॅक्सिनेशन चालू केलेले आहे. हे लसीकरण आपलं जसं रुटीन लसीकरण असतं त्याचप्रमाणे लसीकरण आहे. 14 ते 15 वयोगटातील मुलींना ही लस देण्यात येणार आहे. आणि नर्स सोबतच एकदम लोकांच्या घरी जाऊन भेट देणारे आशा वर्कर्स
यांना याबद्दल काय माहिती आहे ते सुद्धा विचारू. आम्ही त्यांना आमच्या परीने समजावण्याचा तर खूप प्रयत्न करतो, पण व्हिडिओ व्हायरल झाले ते आजकाल यूट्यूब, फेसबुक ह्याच्यावर जास्त विश्वास ठेवतात आणि आशा स्वयंसेविका जी बोलते त्याच्यावर जास्त विश्वास कमी ठेवतात. बरोबर, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जे खरंच आरोग्य खात्यातून लोक येतात त्यांचं ऐकण्यापेक्षा लोक फेक व्हिडिओजवरती, अफवांवरती लक्ष देतात. जेव्हा आम्ही घर होम व्हिजिटसाठी जातो त्यावेळेला तर आईच उपस्थित असते घरी. तर आईला विचारलं तर आई सांगते की वडिलांना विचारते, मग वडिलांना विचारलं की वडील सांगतात की नाही घ्यायचं असं. तर आम्ही त्यांना समजावून सांगतो की याच्याने काही धोका नाही मुलींना. कॅन्सर, गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर मुलींना पुढे जाऊन होऊ नये याच्यासाठी हे वॅक्सिन दिलं जाते. ह्याच्यामधून काही धोका असं काही नाही. HPV वॅक्सिन बद्दल जर तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर मी ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तुम्ही त्या व्हिडिओवरती क्लिक करून किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे क्लिक करून तुम्ही तो पूर्ण व्हिडिओ बघू शकता. तर आता शेवटचं तात्पर्य काय, हे वॅक्सिन घ्यायचं की नाही घ्यायचं, तर त्यासाठीच आपण आलो आहे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना यांना भेटायला. त्यांच्याकडूनच ऐकू आपण की हे वॅक्सिन आपल्या मुलींना द्यायचं की नाही द्यायचं. सुप्रभात, मी डॉक्टर तन्वीर शेख, तालुका आरोग्य अधिकारी पालघर. मित्रांनो, जगात सद्यस्थितीत होणाऱ्या अकाली मृत्यूंपैकी सुमारे 70% मृत्यू हे असंसर्गजन्य आजारांमुळे होतात. या असंसर्गजन्य आजारांमध्ये कर्करोग अर्थात कॅन्सर, त्यातही गर्भाशय मुखाचा कॅन्सर हा एक अत्यंत प्रमुख आजार आहे. या आजारापासून बचाव होण्यासाठी HPV वॅक्सिन साधारणपणे 15 वर्षांपासून उपयोगात आहे. ही अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी अशी लस आहे. हीच लस आता सरकारने विशेष अभियानाद्वारे 14 ते 15 या वयोगटातील मुलींसाठी सुरू केलेली आहे. जेव्हा कधी लसीकरणाचं कुठलंही अभियान येतं तेव्हा अनेक अफवा आपल्या कानावर पडतात. पोलिओ अभियानाच्या वेळेला किंवा मिझल्स रुबेला अभियानाच्या वेळेला देखील या अफवा आपण ऐकल्या होत्या. अनेकदा ही लस घेतल्यामुळे मुलं होणार नाही किंवा मुलांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा काही अफवा आपण ऐकतो. परंतु पोलिओ आणि MRच्या एवढ्या वर्षांच्या वॅक्सिनेशन नंतर आपल्या असं लक्षात आलं की या दोन्ही लसी अत्यंत सुरक्षित होत्या आणि त्या दिल्यामुळं अनेक मुलांचं आयुष्य वाचलेलं आहे. तशाच पद्धतीनं HPV वॅक्सिन सुद्धा भविष्यामध्ये अनेक मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून वाचवू शकतो. त्यामुळेच तालुका आरोग्य अधिकारी म्हणून माझी पालघर तालुक्यातील सर्व पालकांना विनंती आहे की आपल्या 14 ते 15 वयोगटातील मुलींना ही लस अवश्य द्यावी आणि त्यांचे भवितव्य सुरक्षित करावे. धन्यवाद.